एका जनार्दनी भाग 2 पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 50। देवगिरीचा खलीला घेऊन अंमलदारांचा सांडणीस्वार चक्रपाणींच्या दाराशी आला। देवघरात चक्रपाणी पूजेला बसले होते। वाड्याच्या दगडी जोट्याला असलेल्या कडीत उंटाचा लगाम गुंतवून सांडणीस्वार अंगणात आला। पंत कुलकर्णी घर में है? सरस्वतीबाई माझघरात बसून हरवलेल्या नातवाच्या रेशमी पैरणींच्या नीट घड्या घालून ठेवत होत्या। सांडणीस्वाराची हाक ऐकताच त्या बाहेर आल्या। सरकारी सांडणी पाहून त्यांना काहीसं आश्चर्य वाटलं। त्या अदबीने म्हणाल्या, बसावं जरा पडवीत, मी गुळपाणी आणते। पंत कुलकर्णी कहाँ है? ये खलिता लाया हूं उनके लिए। इकडून पूजा करणं चाललंय, येतीलच एवढ्यात बाहेर। कुणाचा बाबा खलिता? हमारे पंत सरकार का, दौलताबाद से आया हूं मैं। अगो बया, काय बाई राजकारणातलं दिसतंय। थांब हा, मी बघते झाली का पूजा। सरस्वतीबाई आत गेल्या। चक्रपाणी शिवपिंडीवर बिल्वपत्र वाहून मृत्युंजयाचा शांती मंत्र म्हणत होते। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ऐकलं का? दौलताबादहून सांडणी आली। सरस्वतीबाईंनी देवघराच्या दारातूनच सांगितलं। हो हो, झालंच आहे माझं, तवर त्याला गुळपाणी द्या। सांडणी स्वारापुढे सरस्वतीबाईंनी पाण्याचा गडवा आणि गुळाची ताटली ठेवली। धूतवस्त्र नेसून चक्रपाणी बाहेर आले। स्वाराने दिलेली थैली त्याने उघडली। आतल्या कागदाच्या गुंडाळीवरची सरकारी मोहर त्यांनी कपाळाला लावली। वरची लाख तोडून त्यांनी गुंडाळी सोडवली। वाचता वाचता त्यांचे हात कापू लागले, ओठ थरथरू लागले, घसा दाटला। माझघराच्या दारात कुतूहलाने उभ्या असलेल्या सरस्वतीबाई धास्तावल्या। तिथूनच कातर स्वरात त्यांनी विचारलं, काय लिहिलंय एवढं खलित्यात? काही आखरीत तर मेलं ओढ ना? आखरीत काय म्हणतेस बयो? उत्तम बातमी आहे, थांब तुला वाचूनच दाखवतो। कुलकर्णी पंत चक्रपाणी कसबे पैठण परगणा दौलताबाद यांची दंडवत। उपरी विशेष, आपला पौत्र नामे एकनाथ सांप्रत गडावेरी आमच्या सेवेत आहे। चिरंजीवास आमच्याकडून काहीही कमी होणार नाही। त्याजवळ हुन्नर आहे, करिश्मा दाखवण्याचे कसब आहे। मुख्य करून त्याचा पिंड अध्यात्माचा आहे। त्यास हवेली जनान्यात रस नाही, भांड कुभांडात मन नाही। जोगी फकीराची त्याची मूळ वृत्ती आहे। आम्ही त्यास उपदेशून प्रज्ञावंत बनवू, आपण निश्चिंत असावे। यथाकाली तो आपल्या जन्मवतनाकडे परत येईल, मात्र तवर आपण त्याच्या भेटीची कांक्षा ठेवू नये। आमचे त्याच्यावर छत्र आहेच, ही आमची जुबान खातर जमा करून पुरेशी मानावी। दस्तूर खुद्द किल्लेदार दौलताबाद। सरस्वतीबाईंच्या डोळ्यात आसवे दाटली, तोंडात पदराचा बोळा कोंबून त्या आत गेल्या। सरकार स्वामी को कोई संदेशा देना है? सांडणी स्वाराने विचारलं। नाही बाबा नाही, स्वामींची चिरंजीवावर कृपा झाली, आणखीन काय सांगणार त्यांना? तो मुझे इजाजत है, तनिक ठेर ना जरा। चक्रपाणींनी बैठकी शेजारचं फडकाळ उघडून आत ठेवलेल्या थैलीतले 2 अश्रफी सांडणी स्वाराला दिले। कुर्निसाद करून तो निघाला, तेवढ्यात हातात एक मोटली घेऊन सरस्वतीबाई दारात आल्या। म्हणाल्या, थांब बाबा थांब, अरे एवढी चांगली वार्ता आणलीस, असं मोकळ्या हाताने जाऊ नकोस। सरस्वतीबाईंनी ती मोटली सांडणी स्वारापुढे ठेवली। पंत जी ने अशरफी दी है अम्मी जी, अब ये क्या? चक्रपाणी सुहास्य वदनाने म्हणाले, सत्तू का आटा है, रास्ते में भूख लगेगी। शुक्रिया जी, और बहुत लंबा रास्ता काटना है,
शेवगांव होकर पाथर्डी जाना है, अब इजाजत दीजिए. कधी इकडे आलास की येत जा वाड्यावर. वालेकुम सलाम. नमस्ते. सरस्वतीबाई आत गेल्या. देव्हारातल्या बाळकृष्णाला त्यांनी हळद कुंकू वाहिलं. दूर दूर जाणाऱ्या सांदणी स्वाराकडे पाहत चक्रपाणी आपल्या पित्याची गवळण गुळगुळू लागले. एकाची द्वारी द्वारपाल होय, एकाची ते पाहे खांदा वाहे, एकाची या घरी उच्छिष्ट ते काढी, एकाची आवडी उभार आहे. एका घरी कण्या आवडीने खाय, एका घरी जाय न बोलाविता, एकाची या घरी उच्छिष्ट भातुके, खाय खवतुके मिटक्या मारी. भानुदास म्हणे आवडीच्या सुखा, भुलोनिया देखा लोणी खाय. इकडे एकनाथ पडवीतल्या घुसळ खांब्याला रवी अडकवून खालच्या डेऱ्यातलं ताक घुसळत होता. नवनीताचा शुभ्र गोळा वर आला. रवी निपटीत ते लोणी तो एका पसरट भांड्यात काढू लागला. एवढ्यात परसदारातून जनार्दन पंत आत आले. एकनाथाला काहीसं दरडावून म्हणाले, एकोबा, किती वेळा सांगितलं तुला असल्या कामात वेळ दवडायचा नाही. मामीनं जरा कसकस आहे म्हणून म्हटलं करून टाकावं हे काम. काढा दिलास वैद्याचा? हो, आत्ता एवढ्यातच दिला. मग चल देवघरात, गीता म्हणायची आहे तुला. जनार्दन पंतांच्या आदेशानुसार ताक लोण्याचा आवरून एकनाथ देवघरात आला. जनार्दन पंतांनी देवावरचं निर्माल्य दुर्डीत टाकून देव तांभण्यात घेतले. त्यांच्यावर झारीतलं शुद्धोदकाचा अभिषेक करत ते एकनाथाला म्हणाले, एकोबा, करा सुरू. आज 16वा अध्याय. एकनाथ पठण करू लागला. श्री भगवान उवाच, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थितिः दानम दमच्छ यज्ञच्छ स्वाध्यायस्तप आर्जवम. जनार्दन पंत देवावर पंचामृताचा अभिषेक करत म्हणाले, एकोबा, हे सारं दैवी संपत्तीचं विवेचन आहे. अभय म्हणजे काही काळाचंही भय नसणं. सत्वसशुद्धी म्हणजे अंतःकरणाची पूर्ण शुद्धता. ज्ञान म्हणजे शास्त्रापासून अथवा आचार्यांकडून आत्मपदार्थाची निश्चित झालेली जाणीव. योग म्हणजे मन आणि इंद्रिय सतत आपल्याच ताब्यात ठेवणं. त्या योग वर्तुळातच सतत असणं याला सात्विक दैवी संपत्ती म्हणतात. पुढच्या श्लोकात या दैवी संपत्तीची आणखीही लक्षणं भगवंतांनी सांगितले. दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, आर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, चहाडी न करणं, तेज, क्षमा, धृती, शौच म्हणजेच अंतर्बाह्य शुद्धता, द्रोह न करणं, कुठलाही अतिरेक न करणं, हे सारे सामान्य जनांना अप्राप्य आहे. म्हणून या योगाविषयी श्रीमद शंकराचार्य सूत्ररूपात म्हणतात, अप्राप्तस्य प्रापणम योगः तद्रक्षणम क्षेत्रः. गुरुमाऊली, आत्ता कळलं. म्हणूनच भगवंत म्हणतात ना, योगक्षेमम वहाम्यहम. या दैवी गुणसंपत्ती असलेल्याचा मी योगक्षेम पाहतो. नाही कळणार एकोबा, हे गुह्य गुह्य तर गुज. अरे, ही सारी दैवी गुणसंपत्ती ज्याच्याजवळ आहे तो पूर्ण ज्ञानी असतो. त्याच्या योगक्षेमाची काळजी भगवंताला कशाला हवी? जे अनन्य भावे त्याला पूर्णपणे शरण जातात त्यांचा योगक्षेम मी पाहतो, असं भक्तियोगात परमेश्वराने आश्वासन दिलंय. जनार्दन स्वामींनी देवापुढे निरांजन ओवाळलं, नैवेद्य दाखवला आणि लोणी साखरेची वाटी एकनाथापुढे ठेवली. सोवळं बदलीत ते म्हणाले, एकोबा, मूळ गीता म्हणजे काय? मूळ गीता व्यास महर्षींचं उपनिषद. कसं आहे? आपणच सांगावं गुरुदेव. लोणी साखर आहे, लोणी साखर. काय? हो, वेदांतांचं मंथन करून व्यासांनी हे नवनीत तयार केलं.
त्यात आपल्या प्रतिभेची शर्करा घातली. प्रतिभेची भाषा रूपकात्मक असते. या गीतेची ही भाषा अशीच रूपकात्मक आहे. धर्मक्षेत्र म्हणजे जे करायला हवं ते म्हणजे सत्कर्म, आणि कुरुक्षेत्र म्हणजे आपण ऐहिकात जे आसुरी गुण व्यक्त करतो ते. दैवी आणि आसुरी गुणांच्या संघर्षातून सुटण्याचा मार्ग गीतेत परमेश्वर मुखातून व्यास महर्षींनी सांगितला. ज्ञानदेव म्हणतात, गीता ही निष्कपट माता आहे. मुमुक्षु ही सैरावैरा धावणारी अजाण बालकं आहेत. या मायलेकरांची दृष्टीभेट घडवून आणणं हा संतांचा धर्म आहे. एकोबा, पुढे मोठेपणी हेच कार्य तुला जीवित कार्य म्हणून करायचंय. आपली कृपा झाली तर या मुक्या एकोबाला वाचा फुटे. पांगळ्या एका पर्वतही लंघून जाईल. एकनाथ जनार्दन पंतांच्या पायावर डोके ठेवत म्हणाला, गोड बोल्या आहेस नुसता. उठ, आजचा वेदांत पुरे झाला. कर्तव्य कर्माला सामोरं जायला हवं. कालच जालन्याच्या अमीनाकडून शेतसाऱ्याची खतं आलेत. कारकुनाकडून तपशिलाप्रमाणे ताळेबंद लिहून घे. रकमेचा जमा खर्च तू स्वतः तपासून बघ. जशी आपली आज्ञा. धोतर अंगरखा चढवून लक्ष्मीबाईंच्या हातातील धारोष्ण दुधाचा भांड पिऊन 14 वर्षांच्या एकनाथाला घेऊन जनार्दन पंत फडावरील कचेरीत आले. बैठकीवर बसून पंत कारकुनांनी पुढे ठेवलेला दस्तऐवज डोळ्यात तेल घालून वाचू लागले. समाधान झालं की त्यावर मोडी लिपीतली आपली लफतेदार सही करू लागले. सहीखाली कारकून उर्दूमधील मोहर उठवी आणि पंतांच्या समोर दुसरा दस्त ठेवली. माध्यानीपर्यंत कचेरीचं काम अखंड सुरू होतं. समोरचे सारे दस्त संपल्यावर जनार्दन पंतांनी शेजारच्या पडवीत बसलेल्या एकनाथाला हाक मारली. चला एकोबा, काम आवरलं असलं तर भोजनाला चला. मामी वाट पाहत असतील. कागदाच्या पसाऱ्यातून मान वर करून एकनाथ म्हणाला, आपण भोजन करून घ्यावं स्वामी. मी एवढा ताळेबंद जुळवतो आणि मगच येतो. एकदा राहिलं की राहूनच जाईल मग. लवकर ये बाबा, आज मी वरच्या डोंगरावर जाणार आहे. मी यायला हवंय का आपल्या सवय? आज नको. योग्य वेळी न्यावंच लागेल तुला तिकडं. गूढपणे जनार्दन पंत उद्गरले आणि खांद्यावरचं उपरणं सावरत मागचं दार उघडून खासगीकडे गेले. एकनाथ आकडेमोडीत गुंतला होता. वर्षाच्या साऱ्याचा प्रत्येक शेतकऱ्याचा हिशेब नोंदवून घेत साऱ्याची पूर्ण रक्कम जुळायला हवी होती. बेरीज, तेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी सारं करूनही मेळ बसत नव्हता. दुपार उलटली तरी एकनाथ आकडेमोडीत अडकला. लक्ष्मीबाई 4 वेळा दारातून डोकावल्या, परंतु एकनाथ खाली मान घालून हिशेबातच रमलेला. त्याला मधूनच उठवायचं नाही अशी जनार्दन पंतांनी सक्त ताकीद दिल्यामुळे त्या काहीच करू शकत नव्हत्या. पंत तर केव्हाच वरच्या डोंगरावर निघून गेले होते. दिवस मावळायला आला तरी एकनाथ आकडेमोडच करतोय. सेवेकऱ्याने लांबड दिवा समोर आणून ठेवला. दुसऱ्या सेवेकऱ्याने न बोलता दुधाचं भांड समोर ठेवलं. एकनाथाचं तिकडे लक्षच नाही. रात्र वाढत गेली. एकोबाची वाट पाहून पाहून ग्लानी आलेल्या लक्ष्मीबाई माझघरातच आडव्या झाल्या. त्यांनाही निराहार घडला होता. स्वामी तर एकभुक्तच. ते शयन कक्षात जाऊन कधी पडले ते त्यांना कळलेच नाही. एकाग्र एकनाथाला मात्र गुरूंच्या पदरवाची अभावितपणे चाहूल लागली. सारे कागद घेऊन तो शयनागारात गेला. स्वामींना गाढ निद्रा लागली होती. त्यांच्या पायाशी बसून लांबड देवाची वाट पुढे सरकवून तो पुन्हा हिशेब जुळवण्यासाठी आकडेमोड करू लागला. पहाटेचा कोंबडा आरवला. पूर्व क्षितिज लालसर होऊ लागलं आणि अचानक एकनाथाचा मेळ जुळला. एका सारापत्रातला एक अधेलीचा हिशोबात धराव्याचा राहून गेला होता. रकमेचा मेळ जुळताच एकनाथ अत्यानंदाने ओरडला, सापडली रे सापडली. जनार्दन स्वामी त्या आवाजाने जागे झाले. पायाशी बसलेल्या एकनाथाला म्हणाले, काय रे, काय झालं?
एवढा कसला आनंद झाला तुला? स्वामी, कालच्या हिशेबात एक अधेला कमी पडत होता. मीच जमेत धरायला विसरत होतो. म्हणजे कालपासून सारखी हीच आकडेमोड करत होतास की काय? हो स्वामी, आपला पुढे तुटीचा ताळेबंद कसा ठेवणार दस्तखतासाठी? एकदा शिक्का उमटला असता म्हणजे ती चूक कायम झाली असती ना. वरच्या कुणाच्या लक्षात आली असती तर आपल्या नावाला बट्टा लागला असता आणि मीही कर्तव्यच्युत ठरलो असतो. जनार्दन पंतांना हर्ष झाला. या 4 वर्षात घेतलेल्या प्रत्येक कसोटीला एकनाथ पूर्णपणे उतरला होता. त्याला प्रेमाने जवळ घेत जनार्दन स्वामी उद्गारले, हीच एकाग्रता तू परमार्थ मार्गात केलीस तर तुला साक्षात परब्रह्म गवसेल. आता आज फळावर येऊ नकोस. गणिताचं अर्थकारण करताना तुला प्रपंचाचंही भान ठेवायला हवं. काल अखंड हिशेबात अडकलास, जेवणखण विसरलास. पण तुझी मामी तुझी वाट पाहून उपाशी झोपली हे तुला कळलं नाही. आज आतच थांब. तिला काय हवं नको ते नीट बघ आणि यापुढेही लक्षात ठेव. कर्तव्य आणि कृती यांचा मेळ घालताना आपल्यावर अवलंबून असलेल्या इतरांचाही विचार करावा लागतो प्रापंचिकाला. त्याला फक्त स्वतःपुरतं पाहता येत नाही. तू मूलतः परमार्थ मार्गी, पण माझ्या संसारातला घटक असल्यामुळे प्रापंचिकही. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा अंती ज्ञानदानाचा अधिकारी होतो. कारण दोन्ही मार्गातले काटेकुटे खाचखड्डे त्याला अनुभवाने पारखता येतात. गुरुमाऊली, आपण सर्वज्ञ आहात. आपला उपदेश हेच माझं पुढच्या वाटचालीचं पायच आहे. नाही बाळा, नाही. मीही परिपूर्ण नाही. कर्तव्य आणि व्यवहार यांची सांगड घालताना मला माझ्या अपुरेपणाची खंत वाटते. पूर्वी एकदा मीही तुला बोललोय, म्लेच्छांची ही लाजीरवाणी चाकरी हे माझं अंतिम इप्सित नाही. परंतु पातशहाला दिलेला शब्द आणि रयतेला जास्तीत जास्त सुखी ठेवण्याची माझी प्रांजल इच्छा या कर्तव्य व्यवहाराच्या कात्रीत मी अडकलोय. त्यातून सुटण्याआधीच रोज काही काळ मी एकांतवासात जाऊन आत्मचिंतन करत असतो. गुरुमाऊली, आपल्या सर्व या बालकालाही हा आत्मचिंतनाचा मार्ग सांगावा. लवकरच तेही घडेल. एकनाथाने सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. हिशेबाचे सारे कागदपत्र एकत्र जुळवून एकनाथ शेजघराबाहेर पडला. फळावरील फरताळात ते ठेवून स्वामींच्या स्नानाची तयारी करण्यासाठी तो मागच्या दारी आला. दुपारच्या भोजनानंतर एकनाथाला सांगून जनार्दन पंत काही महत्वाच्या कामासाठी फडणवीसासह खडकीला गेले. माझघरात एकनाथ लक्ष्मीबाईंचे पाय चोरून देत होता. गालातल्या गालात हसून त्या एकनाथाला म्हणाल्या, काल दुपारी उपाशी ठेवलंस ना मला? चुकलो मातोश्री, तशी सोडणार नाही मी तुला. शिक्षाच करायला हवी. काय करू? कान करून 100 उठाबशा काढू तर कोपऱ्यात तोंड करून पाठमोरा उभे राहू? म्हणाल तर शीर्षासनही करतो. असलं काही नको. मग काय करू? भारून मान मागच्या सारखं. साऱ्या सेवेकरी सोवळेकरी मोलकर्णींना बोलावात. मामी, त्यापेक्षा आपण सारेच परसवात जाऊया ना. चल तर मग. कमरेवर हात ठेवून लक्ष्मीबाई उठल्या. एकनाथाबरोबर परसदारी आल्या. तुळशी कट्ट्यावर ऐस पैस बसल्या. सारे नोकर चाकर कुतूहलाने उभे राहिले. खांद्यावरचा पंचा पागोट्यासारखा पिळदार बांधून एकनाथ मध्यभागी आला. आज कुठलं स्वांग बहुरूपी बुवा? मोलकर्णीच्या कडेवरच्या पोराच्या हातात एक कुडमुडं होतं. ते आपल्या हाती घेऊन एकनाथाने ते वाजवायला सुरुवात केली. कुडकुडून कुडकुडून कुडकुडमुड कुडकुड 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 पोराने भोकाड पसरलं. एकनाथाने आवाहन केलं, राव नाव सांगतो, राव गाव सांगतो, राव सटवाई इज्जत टिकण सांगतो. मोलकर्णीच्या कडेवरचं पोरग गप्प झालं. तसंच आ पसरून या बहुरुपयाकडे बघू लागलं. जोशीबाबा आलं वाटतं बया.
मोलकरीण म्हणाली. देहुडा चरणी एकनाथ गिरक्या घेत म्हणाला, खरे आई बाप कोण, सखी असतील कोण? घरादाराची कुंडली मांडतो, जोशीदारात आला जी दान मुठीनं घाला जी. एक सोळेकरी म्हणाला, जोशी बाबा पोरं कशी निबसत्याल? जोशी उत्तरला, तुम्ही धनार्जीराव सहारी पुंच गाव, पोरटोरांना मामद थोर. आई बापाची कूस, मुख ब्रह्मांड मूस, लक्ष 84 योनी अपार. अर देवा, मग करायचं का बुवा? अडना कामाला लावाजी, मन मागल्या लावाजी, दान मुठीनं घालाजी. दुसऱ्या चाकरानं विचारलं, वाढून वय झालं, बाशिंग कवा लागायचं डोक्षाला? बुवा गिरकी घेऊन त्यांच्याकडे म्हणत म्हणाले, वांछा अस्तुरीची, रुपया सोनियाची, दई दगडाला हिऱ्याचं मोल. सुपरित झाले, हाती शून्य आले, दये वाळून जात्यात गोल. मग काय करू म्हणता जोशी बाबा? आडना अज्ञाना लावाजी, मन सत्याला लावाजी. एक विचारी सेवेकराने विचारलं, बुवा धर्माच्या नावाखाली गावाच्या गाव बाटलिया, पोरं नाचत्यात, रावळत फुटत्यात, यावर हाय का कोई तोडगा? क्षणभर विचार करून एकनाथामधला ज्योतिषी म्हणाला, क्रूर कर्माचा भाव, त्याला धर्माचं नाव. मी तू पळाची हलगी वाजे, यवनाशी सलगी, करी वेश्या मुलगी, आया बहिणींचा आक्रोश गाजे. आडना स्वार्थाला लावाजी, मन बंधुत्व लावाजी, विश्व बंधुत्व मानाजी. शांती सौहार्द उजळाजी, दान मुठ्ठीनं घालाजी. डोईवरचं पागोटं सोडून ते उपरणं खांद्यावर टाकून जोशी बुवा पुन्हा एकनाथ झाला. लक्ष्मीबाईंच्या पायाशी बसून म्हणाला, मामी कोरभर भाकर घाला, आई विना एकोबावर वात्सल्याची पाखर घाला. लक्ष्मीबाई गहिवरल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरीवर सरी कोसळू लागल्या. गदगदलेल्या स्वरात म्हणाल्या, आज लावशील जीव आणि उद्या अचानक निघून जाशील वादळ वाऱ्यावानी. कुठेही गेलो तरी आयुष्यभर तुम्हीच माझ्या मातोश्री असाल. ते स्थान कोणीही घेऊ शकणार नाही. एकनाथाच्या पाठीवर हात फिरवीत लक्ष्मीबाई मावळतीच्या डोंगरावरच्या घनदाट अरण्याकडे कितीतरी वेळ टक लावून बघत बसल्या. जनार्दन पंतांच्या गुरुसेवेत आणि लक्ष्मीबाईंच्या वात्सल्य वर्षावात एकनाथ दिसामासाने मोठा होत होता. त्याच्या प्रतिभेला सुद्धा नवे नवे अंकुर फुटत होते. गुरुस्तवनामधून ते अधूनमधून व्यक्तही होत होते. आपोआप नाममुद्राही सिद्ध झाली. गुरुमाता, गुरुपिता, गुरु अमुची कुळदेवता, थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. काया वाचा आणि मन, गुरु चरणासी अर्पण. एका जनार्दनी शरण, गुरु एक जनार्दन. रात्र अधिक गडद झाली. सर्वत्र काळोख दाटला. सारं चराचर स्तब्ध होतं. झाडावरच्या पाखरांनी पंखात चोची खुपसल्या होत्या. गोठ्यातल्या गायी भुजी निरवंत करता करता आपले डोळे मिटून घेतले होते. सद्गुरूंची योगनिद्रा मोडू नये म्हणून जागा होता फक्त एकनाथ. कधी झोपेतच कपिला हंबरायची. ते हंबरणं सुद्धा एकनाथाला नकोसं वाटायचं. मग त्याचं त्यालाच हसू आलं. अश्राप जनावर ते कदाचित स्वप्नात सुद्धा हंबरत असेल. एकनाथाची प्रतिभा जागली. प्रश्न विचारला, का हंबरली बरं कपिला? उत्तरही तिनेच दिलं. स्वप्नात तिला वंशवनातल्या यमुनेची तर सई येत नसेल. एकनाथाच्या मनात शब्दकळा उमलली. गोठ्यामधली कशी अचानक कपिला हंबरली, तिला काय यमुना आठवली? रोज सकाळी गोपा संगे जळी उतरणे अवघ्या संगे, कदंबातळी उभ्या मूर्तीवर दृष्टी स्थिरावली, तिला काय यमुना आठवली? देवाचरणी ध्यान लागले, निमिष पळेना मिटले डोळे, कासे मधुनी सात्विक धारा झरावया लागली. स्वरवेणूचे पडता कानी, स्वर्ग अवतरे अवघ्या राणी,
स्वये रुक्मिणी देवकी राधा धेनु ती जाहली, तिला का यमुना आठवली. एकनाथ नवनिर्माणाच्या अनिर्वचनीय आनंदात नाहून निघाला. त्या अंधाऱ्या रात्री ज्ञानाचा एक किरण त्याच्या हृदयस्थानी प्रकाशू लागला. रुक्मिणी ही पत्नी, देवकी ही माता, राधा ही सर्वांगी व्यापलेली प्रियतमा. स्त्रीची ही सारी स्वरूप एकच कपिला अनुभवते, हे तर अद्वैताच्या वाटेवरचं सायुज्य लक्षण. आता कपिलाच कृष्णरूप झाली की पूर्ण अद्वैत सिद्ध होईल. योग समाधीत अद्वैतानुभव घेत निमग्न असलेल्या जनार्दन स्वामींच्या मुखकमलावर एक निरागस मंद हास्य उमटलं. पळापळाने रात्र वाढत होती. एकनाथ सद्गुरूंच्या पायाशी जर असा लवणला. अंधाराची साय दाट झाली. क्षण पळ निशब्द झाले. अचानक झाडावरच्या पक्ष्यांनी कलकलाट केला. अंगावर शहारे आणणाऱ्या त्या आक्रोशांनी सारी शांतता डहुळली. एकनाथ खडबडून जागा झाला. लोटलेलं दार कोणीतरी वाजवत होतं. एकनाथ टटकन उठला. त्याने दार उघडलं. बाहेर दरोगा उभा होता. तो घाईघाईने म्हणाला, पंचाब को जगा, काफिरों की फौज किले पर हमला करने के इरादे से नीचे इकट्ठा हो गई है, उठा उन्हें. एकनाथाने स्वामींच्याकडे पाहिलं. योग समाधीत ते निश्चल होते. त्यांच्या मस्तकामागे तेजस्वी प्रकाशाची दीप्ती पसरली असा एकनाथाला भास झाला. अशा पूर्णांत अवस्थेमधून स्वामींना जागं केलं तर आपली गुरुनिष्ठा कधीही कसोटीला उतरणार नाही, हेही त्याला क्षणार्धात उमगलं. कसलाही विचार न करता तो म्हणाला, दरोगाजी, किले पर जितनी फौज है उसे इकट्ठा कर लो. शिलेदार, पागेदार, शिगलगार, घुड़सवार, तोपची, सभी को जगा. स्वामी जी आते ही होंगे, आप फिक्र मत कीजिए. मान डोलावून दरोगा घाईघाईने बाहेर पडला. समाधीस्थ स्वामींना वंदन करून एकनाथ दालनाचं दार हळुवारपणे लोटून शस्त्रागारात आला. सेनापतीचा सारा सरंजाम त्याने अंगावर परिधान केला. जिरेटोपावर शिरस्त्राण चढवलं. छातीवर उरस्त्राण बांधलं. कमरपट्ट्यावर तलवारीचं म्यान लटकवलं. बाहेर खिदमतदाराने पाठीवर खोगीर चढवून एक उमदा अरबी घोडा तयार केलाच होता. त्याच्या मानेवर थोपटून सेनापतीच्या वेशातल्या एकनाथाने त्याच्या पाठीवर मांड ठोकली. एक वार गुरुस्मरण करून त्याने रिकिबीत पाय अडकवून त्या उमद्या जनावराला इशारा दिला. मशाली चेतवून कुणीही शत्रूला आपण येत असल्याबद्दल सावध करू नका, असं त्याने जमलेल्या मुठभर सैनिकांना निक्षून सांगितलं. निबिड अंधकार असल्यामुळे प्रत्यक्ष पंतसाहेबच आपल्या संगे काफिरावर तुटून पडण्यासाठी येतायत असंच साऱ्यांना वाटलं. त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. सेनापतीने सैनिकांच्या 3 तुकड्या केल्या. त्या दिशेने त्या तुकड्यांनी मध्ये मध्ये वेळ घालून स्वतंत्रपणे एल्गार केला. दीनच्या आरोळ्यांनी सारं वातावरण भरून गेलं. एका तुकडीने पूर्वेकडून हल्ला केला. तिला सामोरं गेल्यावर दुसरी तुकडी पश्चिमेकडून शत्रूच्या पाठीवर कोसळली. सटासट मुंडकी उडवली गेली. हात तुटले. पाठीवरच्या जखमातून रक्त वाहू लागले. दात ओठ खात शत्रू सैन्य मागच्या फळीवर कोसळणार तोच दक्षिणेकडची ताज्या दमाची तुकडी मुसंडी मारून आत घुसली. गडावर अजून किती सैन्य आहे याचा शत्रू पक्षाला अंदाजच येईना. त्यांचं नीतिधैर्य हळूहळू खचू लागलं. तलवारी टाकून शिलेदार, बारगीर पळू लागले. एकच कोलाहल माजला. किंकाळ्या, चित्कार, हाय अल्ला, आई ग, देवा रे अशा आरोळ्यांनी खालचं मैदान भरून गेलं. शत्रू मागे मागे हटू लागला. पंतांचं सैन्य त्यांचा पाठलाग करू लागलं. पंतांच्याच आदेशात एकनाथ इशारे देत होता. वारंवार व्यूहरचना बदलत होता. अखेरीस वेरूळच्या अलीकडच्या रानात शत्रूने तहाचं पांढरं निशाण उभारलं. नुकत्याच शकल झालेल्या बहामणी राज्यातल्या काही असंतुष्ट मानकर यांनी एकत्र येऊन बंडाचं निशाण उभारलं होतं. मिळेल तेवढा तुकडा ओरबाडून आपली स्वतंत्र संस्थान उभं करण्याचा त्यांचा इरादा होता. अर्थात त्यांच्यामध्ये तरी एकी कुठे होती. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी सारे एकत्र जमलेले. आपल्यातच
आपल्याला अधिक कसं मिळणार हे पाहणारे, मान अपमान अहंकार यांच्या चक्रात फिरणारे. तुर्की मुसलमान म्हणणार आम्हीच जेते, बाटलेले म्हणणार तुमच्यापेक्षा आम्ही कडवे, हिंदू म्हणणार आम्हीच इथलं शतकापूर्वीपासूनचे स्वामी. तुमची जात वेगळी, धर्म वेगळा, भाषा वेगळी. नानाविध विचार प्रणाली फक्त सत्तेवर डोळा ठेवून एकत्र आलेल्या. जे इतिहास घडलं त्याचीच ही पुनरावृत्ती. रयतेला त्याचा काय उपयोग? यांचे खजिने भरणार, ख्याली खुशाली वाढणार, वाडेंबळे उठणार आणि रयत अधिकाधिक दरिद्री होणार. मरता येत नाही म्हणून जगणार. ती या सर्वांध किंवा स्वार्थांध सरदारांच्या मागे थोडीच येणार आहे. दिनार आणि अश्रफी फेकून जमा केलेल्या भाडोत्री सैन्याजवळ निष्ठा असणार कशी? प्रतिकाराची अस्मिता कशी असणार? बलिष्ठाचं झंझावात आलं की सूत्र तुटलेल्या गवताच्या पेंढीप्रमाणे सारे रानोमाळ पसरणार. त्या बलिष्ठाचीच हाजी करून आपापली भूक भागवणार आणि शेवटी स्वार्थ हे साऱ्या अनर्थाचं कारण असतं. नाती तुटतात, भाईचारा संपतो, भाऊ भावाला संपवतो. सासरा जावयासमोर खड्ग घेऊन उभा राहतो. मातृभूमीचा आक्रोश मात्र कोणालाच ऐकू येत नाही. प्रत्येकाचं वेगळं वतन, कोणाचं अंमळनेर, कोणाचं संगमनेर, कोणाचं जुन्नर, कोणाचं काही आणि या साऱ्यांनाच गिळायला टपलेलं बुरहानपूर. दुहीच्या या आवर्तात कोणालाच कोणाच्या शक्तीचा अंदाज येत नाही. मग दौलताबादेचं मुठभर सैन्यही बंडखोरांची बलाढ्य सैन्यफळी तोडतं. यात नवलते काय? बंडखोर हाताला शेमला गुंडाळून शरण आले. त्यांच्या भोवती पहारे बसवून सकाळी त्यांना वाड्यातल्या सदरेवर हजर करण्याचा हुकूम देऊन एकनाथाने घोडा वळवला. क्षितिजावर शुक्राची चांदणी उमटण्याच्या आत तो गडावर आला. सेनापतीचे वस्त्र उतरवून त्याने धोतर उपरण अंगावर घेतलं आणि हळूच दार उघडून तो स्वामींच्या कक्षात आला. स्वामी अजूनही योगनिद्रेत होते. त्यांच्या आसनापुढे मस्तक टेकवून कोपरातल्या दर्भासनावर पूर्वेकडे डोकं टेकवून तो आडवा झाला. रात्रीच्या धावपळीच्या श्रमाने त्याला अतिशय गाढ झोप लागली. पूर्वेच्या गवाक्षातून आत आलेली सूर्याची कोवळी किरणं हळूहळू तेजस्वी झाली. सर्वत्र प्रकाश पसरला. सकाळ माध्यानीकडे सरकू लागली. एकनाथाला जाग आली. अतिश्रमाने तो तसाच उघड्या अंगाने झोपला होता. निद्रेतून जागा होताना त्याच्या अंगावर स्वामींची हुमरुजी शाल होती. मंद परिमळ असलेली ती शाल पाहून एकनाथ गहिवरला. ही साक्षात गुरुकृपेची खूण आहे त्याची त्याला जाणीव झाली. त्याचं सर्वांग कसल्या तरी अनामिक चेतनेनं थरारलं. त्या शालीची हळूवार हाताने घडी घालून ती घडी त्याने मस्तकाला लावली. उठून तो देवघरात आला. स्वामींची पूजा केव्हाच आटोपली होती. मामी सुद्धा स्नान करून देवापुढे डोळे मिटून जपमाळ ओढीत बसल्या होता. एकनाथ बाहेर आला. सोवेकऱ्याने चुलीवर आधणात तांदूळ वैरण्यासाठी ते घेतले होते. दुसरा एक जण शाक भाजी चिरत होता. सेवेकऱ्याचे कपिलेचे दोहन केव्हाच झालं होतं. कुणबिडींनी पडव्या सारवायला घेतल्या होत्या. छे, आज आपल्याला उठायला फारच उशीर झाला या भावनेने एकनाथ काहीसा वरमला. प्रातर्विधी उरकून मुखपक्षालन करून तो स्नानासाठी डोळीकडे आला. खालच्या बाजूला एक कामगार जळण्याची लाकडं फोडत होता. एकनाथाकडे पाहून तो म्हणाला, आज वाढून उशिरा उठलं बुवा. रातभर काय नवं भारूड लिहत बसला होता वाटतं. भारूड कसलं लिहितोय सोनबा? रात्रभर स्वप्नात महाभारत बघत बसलो होतो. लई हाणाहाणी बघितली असेल ना ग? अरे हाणाहाणी कसली? सारा रक्त मांसाचा चिखल, मृत्यूचं थैमान, भयानक आक्रोश. हा बाबा, पण हे हवं कशाला राजसनी? चांगलं दूध तूप प्यावं, वाढधाडाचं खावं, राणीशी गुलगुल बाता कराव्या, मंत्रांसंग गप्पा गोष्टी कराव्या.
नाही जमलं तर गोरगरिबाला भाकर घालावी, त्यांचं धुवं घ्यावं. हे सारं सोडून लोट्यात रगत मांसाच्या चिखल ठारोळ्या त्यांच्या जिंदगानीवर. सोनबा, मी तुलाच गुरु करायला हवं. हा, गुरु कसला शोधताय? त्यावर विलास योजना सांगा की. हे सारं घडायलाच हवं सोनबा, त्याशिवाय परमेश्वर अवतार घेत नाही. दगडाचा देव त्यो काय करणार? त्या परीस आमची येसाई भरी. कोंबडं बकरं दिलं की लागते घुमायान थ्या थ्या नाचाय. समोर ठरतच नाही कोणी. बोंबा मारत पळत सुट्ट्यात पाळ गाव कुसा पलीकडे. सोनबा, अरे येसाई मसुरीच्या देवता, त्यांचा पार फक्त अज्ञान वाढवण्यापुरता. पूर्ण परमेश्वराने अवतार घेतल्याशिवाय माणसातलं पशुत्व संपणार नाही. पर त्यो अवतार घेणार कधी? त्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवायची, अनन्य भावे त्याला शरण जायचं. मग जेव्हा जेव्हा माणूस पशुसारखा वागू लागतो ना, माणूस धर्मावर असुर धर्माचं सावट येतं, तेव्हा माणूस धर्माची मी पुन्हा स्थापना करतो असं ठामपणे गीतेत परमेश्वराने सांगितलंय. गीता ऐकलंस का कधी? आमच्या अडाण्याला कोण ऐकवणार गीता? आमच्या कानावर पडतं भगताचं घुमणं. बेस्को मैराळे आणि मसनीचे आई. सोनबा, तुर्तास तेच ऐक. मला झाला उशीर. स्वामी फळावर वाट पाहत असतील. मग नवा भाऊड कवा धावणार? तुमचं जुनं संपवणार असशील तर अवश्य ऐकवेन केव्हा तरी. एकनाथाने गार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतला. सारं अंग सोळता सोळता अभावितपणे त्याच्या मुखातून गीतेच्या 4थ्या अध्यायातला श्लोक बाहेर पडू लागला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. रात्री पकडून आणलेल्या बंडखोरांच्याकडून जबरदस्त खंडणी वसूल करून घेऊन जनार्दन पंतांनी त्यांच्याकडून पुन्हा अशी बगावत न करण्याचा वचननामा लिहून त्यांना गडाखाली पाठवून दिलं. ते गेल्यावर सदरेवरचे खंड मुजुमदार जनार्दन स्वामींना म्हणाले, काल साहेब मजकूर जातीने हजर नसते तर गडावरच्या मुठभर शिबंदीकडून या बंडखोरांना पळवून लावणं महामुश्किल झालं असतं. आपण होता म्हणून सैन्याचं धैर्य दुणावलं. आपण तुकड्यांची व्यूहरचना केली, त्यामुळे त्या गनिमांना कळलंच नाही आपल्याकडे किती सैन्यबल आहे ते. आपण हातभाईच्या लढाईत झेप घेतली, त्यामुळे आपल्या सैन्यालाही चेव आला. अन्यथा कालचा प्रसंग अवघड होता. खंडोपंत, पुंडाईची ही वार्ता मला आज फळावर आल्यावर कळली. रात्री तर मी माझ्या दालनातच होतो. वाटल्यास विचार आमच्या एकोबाला. स्नान करून फळावर येत असलेल्या एकनाथाकडे पाहत जनार्दन पंत म्हणाले, पंत सरकार, का उगाच चेष्टा करताय या साध्या सुध्या मुजुमदाराची? हा, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आपला सारा सरंजाम घालून घोड्यावर मान टाकली. आश्चर्य आहे, मी आत्ताच होतो हे या एकनाथाला माहितीये. तो रात्रभर जवळजवळ जागाच असतो माझ्या पायाशी. काय एकनाथा, तूच सांग, मी होतो की नाही आत? मुजुमदार, स्वामी म्हणतात ते तंतोतंत सत्य. असत्याची स्वामींना चीड आहे. एकनाथ नम्रतेने म्हणाला. मुजुमदार चक्रावले. पंत नव्हते, मग त्यांच्यासारखं दुसरं कोण होतं? एकनाथा, मी नव्हतो हे नक्की. धोंडपंत म्हणतात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. कुणी बहुरूपी नव्हता ना एकोबा माझ्या देशात? एकनाथाने मान उचलून स्वामींच्याकडे पाहिलं. 2 दृष्टी समदृष्टी झाल्या. जे ओळखायचं ते जनार्दन स्वामींना कळलं. ते खंडोपंतांना म्हणाले, असू, आम्हीच असू.
सत्यातलं रूप निद्रावश झाल्यावर स्वप्नातलं रूप धावलं असेल गनिमावर. एकनाथाची दृष्टी खाली वळली. गालावर रक्तिमा पसरला. स्वप्न आणि सत्य यांच्या संभ्रमात गरगरणाऱ्या मुजुमदारांनी पंतांना वाकून कुर्निसात केला आणि पाठमोरे जात ते दरवाजा बाहेर पडून आपल्या वाड्याकडे निघून गेले. भोजन झाल्यावर लक्ष्मीबाईंनी दिलेला गोविंदविडाचं घर जनार्दन पंत वामकुक्षीसाठी मंचकावर पहुडले. सवयीप्रमाणे एकनाथ त्यांचे पाय चेपू लागला. पंत हसत म्हणाले, सेनापतीजी, आमचे पाय चुरून आम्हाला असे लाजवू नका. तुम्ही शूर वीर अवघा गनिम पिटाळून लावलात आणि यश मात्र आम्हाला दिलं. आता ही पादसेवन भक्ती पुरे झाली. तुमची पायरी आम्हा वेळी आली. आता आमचे पाय चुरून आम्हाला अवघड करू नका. आपल्याला आम्ही काहीतरी खिलत द्यायला हवी. गुरुमावली, अहो जे मी केलंच नाही त्याबद्दल बक्षीस ते काय मागायचं. एकनाथा, पुन्हा आली का लहर असत्याची? हा, प्रथम मामाचं नातं सांगितलंस. मी म्हटलं आजार आहे, असू दे. आता चक्क माझा रणवेश धारण केलास आणि सरळ म्हणतोयस तो मी नव्हेच. गुरुमाऊली, सारं काही आपण जाणून आहात. मी मतिहीन बालक, आपल्या वृक्षातळी वाढणारी इवलीशी वल्लरी, आधाराची आकांक्षा धरणारी. ती स्वतःलाच तो वृक्ष कसा समजेल? खरंच तो मी नव्हतो. घोड्यावर बसताना पाय लटपटतात माझे. तलवार तर मी अजून हातातही धरली नाहीये. आपलं शिरस्त्राण, आपली वस्त्र अंगावर चढवली असती तर त्यातच बुडून गेलो असतो. मी सोंगाड्यासारखा दिसलो असतो. हो, नाहीतरी सोंग घ्यायची सवयच आहे तुला. कालचं लढवय्याचं सोंग छान वाटवलंस. गुरुमाऊली, किती परीने सांगू, तो मी नव्हतोच. मग कोण होतं? आपण स्वतःच होतात. कशावरून? मगाशी सदरेवर तुम्हीच खंड मुजुमदारांना सांगितलं ना तसं. काय? हेच सत्यातलं रूप निद्रावश झाल्यावर स्वप्नातलं रूप धावलं असेल गनिमावर. स्वप्न निद्रेच्या अधीन असतं याची जाणीव म्हणजेच खरी जागृती. माझी योगनिद्रा भंगू नये म्हणून तूच माझं रूप घेतलंस. तुझ्या माझ्यामधल्या अद्वैत सत्यात सिद्ध केलंस. तू पारितोषिकासच पात्र आहेस. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू नव्हतासही आणि होतासही. आता काय हवंय तुला ते सांग. मला काय हवं असणार गुरुमाऊली? आपली अखंड कृपादृष्टी आणि नित्यचरण सेवा. कृपादृष्टी तर आहेच. चरणसेवेची पायरी तू ओलांडलीस. तुला आता पुढची पायरी चढायची. तत्पूर्वी मलाच तुझ्यापाशी एक मागायचंय. आज्ञा गुरुदेव. तुझ्याजवळ प्रतिभा आहे. मनातले भाव सोपे करून सांगण्याची शक्ती आहे. लोकरंजनाची हुन्नर सुद्धा. माझ्या अपरोक्ष इतरांना ऐकवतोस, आज मलाच ऐकव एखादी अभंग हवी. गुरुमाऊली, आता या क्षणी गुरुचरणाशिवाय मनी दुसरा भाव नाही. या दीन अर्भकाची तेवढीच एक विनंती ऐकावी. विनंती माझी परिसावी, कृपा दिनावरी करावी. नित्य नवा नामघोष, आठव द्यावा सावकाश. नामा वाचून काही दुजे, मना आणिक नको माझे. एका विनंती करी, जनार्दना कृपा करी. एकोबा, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो. प्रातःकाळी माझे सवे वरच्या डोंगरातल्या एकांत स्थानी चढ. तिथे मी तुला समाधी सुखाचा मार्ग सांगेन. तपस्येशिवाय पूर्ण ज्ञान नाही आणि ज्ञानाविना मोक्ष नाही. त्यासाठी आता पुढची पायरी तपाचरणाची. गुरुमाऊली, मी धन्य झालो. एकनाथाने पुन्हा एकदा जनार्दन स्वामींच्या चरणी माथा ठेवला. त्याला जवळ घेऊन जनार्दन स्वामी म्हणाले, बाळा, तपस साधनेला बसण्यापूर्वी प्रत्येक साधकाला या नरजन्मातलं विहित कर्तव्य काय याची जाणीव असायला हवी.
नाहीतर तपस्येने मिळणाऱ्या फळाचा सदुपयोग कसा करावा याची जाण नसल्यामुळे ते सारं ईश्वर दत्त सुफल नासून जातं. गुरुमाऊली, मी भ्रांतचित्त आहे. आपण जरा अधिक फोड करून सांगितलं तर. सांगतो. आहार, विहार, निद्रा, मैथून हे साऱ्याच सजीवांचे देह व्यवहार असतात. माणसाला इतर सजीवांच्या पेक्षा अंतःकरण आणि बुद्धी असे 2 वर मिळाले. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याविषयी गीतेच्या निमित्ताने तुला पूर्वी सांगितलेलंच आहे. या दैवी गुणांची वाढ करून आसुरी संपत्तीचा विनाश करण्याची प्रेरणा अंतःकरणात असते आणि या प्रेरणेला कुठल्या मार्गाने चेतना द्यायची हे बुद्धीचं काम. सद्बुद्धी आणि सत्प्रेरणा यांच्या आचाराचं माध्यम म्हणजेच माणसाचं जन्मदत्त विहित कार्य, कर्तव्य. काल तू जे केलंस ती प्रेरणा माझी, परंतु जनलोकात जे व्यक्त झालं ते कर्म तुझं. दुसऱ्याच्या प्रेरणेने केलेली कृती हे त्याचं विहित कर्तव्य होत नाही. तुझं विहित कर्तव्य हाती शस्त्र घेऊन युद्ध सन्मुख होण्याचं नाही. तो विचारही मनात येऊ देऊ नकोस. तो विचार देणारा एक समर्थ महामानव या भूमीत पुढे जन्म घेणार आहे. मरगळलेल्या समाजाला जाग करून शौर्य, वीर्य, धैर्य, राष्ट्रनिष्ठा, राजनिष्ठा, प्रजाकर्तव्य, राजकर्तव्य हे समजावून सांगायचं विहित कर्तव्य त्याचं. त्याला ते सुकर करण्यासाठी सर्वसामान्य माणसात उत्तम माणूस धर्माचं बीजारोपण करण्याचं विहित कर्तव्य तुझं. हळूहळू उमगतंय गुरुमाऊली. जरा आणखीन थोडं उलगडून सांगितलं तर. ज्ञानेश्वरांनी काय केलं? युद्ध केली, राजकारण केलं, कूटनीती अवलंबली का अर्थकारण केलं? नाही. त्यांनी बहुजनांमधली दैवी गुणसंपत्ती वाढवण्याचं फक्त समाजकारण केलं. मनुष्य मात्राविषयीच्या आत्यंतिक करुणेमधून त्यांनी आपल्या अनेक रूपक रचनांद्वारे माणसाला सात्विक गुणांच्या बीजारोपणाची विनंती केली. माणूस म्हणजे उत्तम प्रतीचं पीक घेण्यासाठी मशागत केलेली भूमी आहे. त्यात सतेज उपज देणाऱ्या सकस टपोऱ्या बीजाऐवजी धोत्र्याचं बीज पेरलं तर धोत्र्याचंच काटेरी रान उगवून येणार. त्यांना जनावरांचा काहीच उपयोग नाही. माणसाला तर नाहीच नाही. ज्ञानेश्वर म्हणतात, उत्तम भूमिका कमावली पाही, धोत्रा लवलाही पेर येला. ज्ञानदैव म्हणे ऐसे न करावे, शरण रिघावे सद्गुरुसी. गुरुमाऊली, यापुढे आपल्या आदेशाविना मी कुठलीही गोष्ट करणार नाही. एकोबा, अरे तू भानुदासाचा वंश आहेस. तुझं कुलगोत्र ज्ञानोबांचं, नामाचोखयाचं. ईश्वर कृपेने तुला प्रतिभाही लाभली. जन्मदत्त शब्द कळा तुझ्या अंतःकरणी सदैव सजगे. बहुजनाला समजेल, रुचेल अशा सोप्या भाषेत काव्यरचना कर. कीर्तन निरूपणातून त्याची मुक्त उधळण कर. जे सांगशील त्याचा स्वतः आचार सुद्धा कर. अवघ्या प्रपंचात तो आचार धर्म मान. प्रपंचात राहून ऐहिकात जो अडकत नाही तो स्मृती रूपाने समाजात अमरपद मिळवतो. ज्ञानदेवाने सांगितलेल्या अंतिम सत्याचं सतत स्मरण ठेव. जे जे उपजे आणि नाशे ते ते मायावशे दिसे. एरवी तरी ते वस्तू असे अविनाश. आज हे सारं सविस्तर सांगायचं कारण आता तुला तपस साधना करायची. यावरच्या पायरीवर तुझ्या अंतःकरणी जो अविनाशी वस्तुरूप ओंकार सदैव घुमत राहायला हवा. उठ आता. आजपासून फळावरचं तुझं काम संपलं. यापुढे काही काळ मुक्त योग्याचं जीवन जगायचं. सांसारिक उपाधीत अडकायचं नाही. हवं नको बघायचं नाही. आपल्याच नादात मस्त कलंदर राहायचं.
आज माझ्या बरोबर चल गडाच्या फेरीला. तुला माझ्या सद्गुरूंचं स्तवन ऐकवतो. आत्ममग्न एकनाथ जनार्दन पंतांच्या मागोमाग वाड्याबाहेर पडला. सूर्य मावळतीकडे झुकला होता. पक्षीगण झाडाकडे झेपावत होते. कोटरातली पिलं चिवचिवाट करत होती. गायी गोठ्याकडे धाप घेत होत्या. त्यांच्या पायाने उडलेल्या धुळीमुळे गोरज मुहूर्ताची चराचराला जाणीव होत होती. वासरं स्तनपानासाठी हंबरत होती. मायलेकरांच्या भेटीच्या त्या अलौकिक संध्याकाळी सुदूर दक्षिणेकडे एक टक पाहत एकनाथाच्या खांद्यावर आपला हात ठेवून जनार्दन स्वामी आपल्या सद्गुरूंचं स्तवन मुक्त कंठाने म्हणू लागले. धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर जेथे गुरुवर वसत असे. धन्यतेची नर जे येती यात्रेसी दर्शन मात्रे त्यांसी मोक्ष लाभे. गुरु गीती गावा भावे चित्ती ध्यावा सगुण पहावा डोळे भरी. जनार्दन म्हणे तीर्थे त्याचे पाशी चारी मुक्ती दासी होती त्याच्या. एकनाथा एकनाथा उठ. आज गुरुवार. आजचा पूर्ण दिवस सद्गुरु स्मरणात व्यतीत करायचा. देहाचे आवर. माझी पूजा झाली की आपण दोघं वरच्या डोंगरात जाऊ. गुरुकृपावंत झाले ना तर माझ्या बरोबर तुलाही सद्गुरूंचं दर्शन घडेल. उत्तर रात्र संपताच जनार्दन स्वामींनी एकनाथाला सुखनिद्रेतून उठवलं. गुरुचरणाला वंदन करून एकनाथाला मुखप्रक्षालन केलं, स्नान केलं आणि परडीत पूजेची फुलं घेऊन तो देवघरात आला. सहाणेवर गंध उगाळीत तो गीतेचा 17वा अध्याय म्हणू लागला. श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिना सा स्वभावजा. सात्विकी राजसी चैव तामसी चेति तान् शृणु. स्वसानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषा यो यश्रद्धा स एव सा. यजन्ते सात्विका देवान्यम् अक्षरं रक्षांसि राजसः. प्रेतान्न भूतगणान् शन्ये यजन्ते तामसा जनः. सोवळं नेसून पूजेला बसताना जनार्दन स्वामी म्हणाले, एकनाथ, भगवंतांनी श्रद्धेचं किती मूलभूत विवेचन केलंय बघ. सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनुसार श्रद्धा ही त्रिविधा म्हणजे 3 प्रकारची असते. आपापल्या गुणवैशिष्ट्याने माणूस त्याचा अंगीकार करतो. सात्विक माणूस ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवून त्यांचं स्तवन करतो, पूजन करतो. त्याचा हविर्भाग यज्ञकुंडात आहुती घालून त्याला अर्पण करतो. राजस माणूस यक्ष, गंधर्व, सिद्ध पुरुष यांच्यावर श्रद्धा ठेवून सुख समृद्धीसाठी त्यांचं भजन पूजन करतो. तामसी माणूस प्रेतात्मे, भूतगण अशा अघोर पंथाकडे वळतो. हा अघोर पंथ अंती विनाशकारी, यक्ष, गंधर्व, सिद्ध फक्त ऐहिक सुख समृद्धी पुरते, ऐहिक अशाश्वत. सात्विकाची श्रद्धा शाश्वताची, चिरंतनाची, मोक्ष कल्पनेची, आनंद भूमीच्या अनुभवाची. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या सर्वश्रेष्ठ श्रद्धेला सातत्याने प्रमाणभूत मानले. परमेश्वराच्या अस्तित्वावर जर श्रद्धाच नसेल तर अंतिम मोक्ष कधीही मिळत नाही, ही ज्ञानदेवांची ठाम भूमिका आहे. ते म्हणतात, मग अश्वमेध कोळी कीजे, रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, एकांग गोष्टी ही तपिजे, तप साहस्री. परमेश्वरावर जर मूळ श्रद्धाच नसेल तर बाह्य कर्मकांड निष्फळ. 1 कोटी अश्वमेध यज्ञ केले, रत्नांनी भरलेल्या पृथ्वीचे दान दिले, एका अंगठ्यावर उभं राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली तरी त्याचं कुठलंही सुफळ पदरात पडत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, श्रद्धेविना केलेली खटपट हा नुसता शीण आहे. म्हणवनी ब्रह्मनाम श्रद्धा, सांडोनी की जे जो धन धांदा, हे असो सिडूनी सुद्धा दृष्टा दृष्टी तो.
स्वामींची पूजा उरकली. ताम्हण्यातलं तीर्थ डोळ्याला लावून एकनाथाने ते तुळशीला घातलं. लक्ष्मी मामींच्या पाया पडून तो जनार्दन स्वामींच्या बरोबर पश्चिमेच्या डोंगराच्या पायवाटेवर आला. डोंगर चढताना त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, ज्ञानेश्वरांची ही भावार्थ दीपिका म्हणजे गीतेवरचं सुबोध भाष्य आहे. किती शुद्ध स्वरूपात आपण या ओव्या सांगता. मध्यंतरी घृष्णेश्वराच्या देवळात एक बुवा ग्रंथ वाचत होते. 4 बाया बापड्या आणि 2-3 म्हातारे माना डोलवून ऐकत होते. याच श्रद्धेच्या ओव्या बुवा ठणकावून सांगत होते. म्हणून पार्था ठेव श्रद्धा, करू नको दुसरा धंदा, क्षीण न होईल वांदा नरजन्मी. आपणच या ग्रंथाची मूळ प्रत उपलब्ध करून भाविकांना शुद्ध रूपात सांगायला हवी. अरे एकोबा, अरे अशाच आणखी कितीतरी ओव्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या वाचल्या जात असतील. गेली 250-300 वर्ष भागवत संप्रदायातले गुरु हाच तर ग्रंथ सांगत आलेत. शिष्य लिहून घेतात. सांगणं आणि लिहिणं यामध्ये बऱ्याच वेळा ऐकण्यामध्ये फरक पडतो. अशा अनेक पोथ्या विखुरल्या असतील भागवत संप्रदायात. मग त्यांचं संशोधन करून शुद्ध प्रत आपणच का करत नाही? नाथा, ते माझं काम नाही, ते तू करायचंस. तेच तुझं अंतिम विहित कर्तव्य आहे. गुरुजी, पण अजून मी अपुरा आहे. मला कसं जमणार ते? अरे आत्ता नाहीच करायचं. ज्ञानेश्वरांनी जशी आधी तपश्चर्या केली ना, स्वतः निर्गुणाचे उपासक असूनही सगुण भक्ती स्वीकारून ते प्रथम लोकाभिमुख झाले. जनलोकांच्या मनात त्यांनी माऊलीचं स्थान मिळवलं. योग सामर्थ्याने त्यांनी परमेश्वराचं अस्तित्व सिद्ध केलं आणि दुराग्रही उच्चवर्णीयांना ते मान्य करायला लावलं. आणि मगच सद्गुरूंच्या आदेशावर त्यांनी प्राकृतात ही रसाळ भावार्थ दीपिका सांगितली. सांगणं सुद्धा कसं मवाळ, शब्द पवित्र परिमळासारखे. प्राजक्ताच्या फुलात जसा सुगंध सामावलेला असतो ना, तसे. सारी शब्दवेल सुगंधात चिंब भिजलेली. ते मवाळपण, पावित्र्य, सुगंध आणि शब्दकला शोधून तुला सर्वसामान्यांसमोर मांडावी लागेल. कठोर तपस्साधना करावी लागेल. सगुण भक्तीचा अंगीकार करावा लागेल. जनलोकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करावं लागेल. मी फक्त आशीर्वादाचा अधिकारी. तुझ्यामध्ये ही शक्ती संक्रमित करण्याचं काम माझ्या सद्गुरूंचं. आज त्याचसाठी मी तुला एकांत स्थानी घेऊन आलोय. गुरुमाऊली, मला घडेल त्यांचं दर्शन मूळ स्वरूपात. ते कोणत्याही स्वरूपात प्रकटतील. तू खूण ओळखलीस तर साकार होतील मूळ स्वरूपात. हे तर माझं अहोभाग्य. सद्गुरूंसह परात्पर गुरूंचंही दर्शन म्हणजे सोनिया सुगंधू. जसजसं पर्वत शिखर जवळ येऊ लागलं तसतसं भोवतालचं रान घनदाट होऊ लागलं. उंच उंच गेलेले साग वृक्ष, लांबट पानांचे तमाल वृक्ष, मधूनच पारंब्यांच्या प्रभावळीत उभा असलेला वट, अश्वत्थ, आंबा, चिंच, ऐन, खैर, पिंपरणी यांची तर गणतीच नाही. ज्येष्ठ असल्यामुळे जांभळी लहडलेल्या, खाली बियांचा खच, वर माकडांच्या गळातल्या 2 पिशव्या जांभळ्या गराने टम्म फुगलेल्या, आंब्याखाली उरसूर पार पडलेले, त्याचा गोडसर गंध भवताली सुटलेला. मधूनच पश्चिमेकडून सुसाट वारा येईल. पाठोपाठ एखादा मिट्ट काळा ढग उमटे, हवा कुंद होईल. शेजारच्या गचपणातून एखादा पिवळा धमक नाग सळसळत बाहेर येईल. मोरांच्या केका कानावर पडत. कळकीच्या बेटातून शीळ घुमे. रानडुकरांचा थवा जाळीतून झेप घेऊन खालाटीकडे मुसंडी मारे. एकाच ठाई सुंदर आणि भीषण असा निसर्गाचा अनुभव घेत गुरु शिष्य एका खिंडीशी आले. एका बाजूच्या सुळक्याला एक मेढ्यासारखी फट होती. त्यात मधुमक्षिकांनी आपलं भलमोठं मधाने गच्च भरलेलं मेणाचं झुंबर टांगलं होतं. एका बाजूचा सुळका हिरव्या कंच गवताने आच्छादून टाकला होता. त्या नैसर्गिक खिंडीतून गुरु शिष्य पश्चिम उतारावरून खाली आले.
मधल्या सपाटीवर एक निवळ शंख पाण्याने भरलेलं तळ होतं. तळाकाठी एक प्रशस्त बैठकीसारखा प्रस्तर. त्यावर औदुंबर वृक्षाने आपली दाट सावली धरली होती. काठाभोवती इतरत्र रानआवळ्याची झाडं विखुरलेली होती. त्या प्रसन्न परिसराच्या एकनाथ जणू काही प्रेमातच पडला. तळ्यातल्या सळसळत्या मासोळ्यांची पाठशिवणी निरखत तो तळ्याभोवती प्रदक्षिणा घालू लागला. रानआवळा चघळून त्यावर तळ्यातलं ओंजळभर पाणी प्यायलं की मुखात निर्माण होणारी मधुर गोडी तो चवीने अनुभवू लागला. जनार्दन पंतांच्या साधनेचं हे नेहमीचं स्थान. स्वामींना सारे पशुपक्षी सुद्धा ओळखायचे. खार यायची, खांद्यावर चढून आपल्या फुलारल्या शेपटीने स्वामींच्या गालावर गुदगुल्या करायची. चितळ सांबर त्यांच्या पाठीला पाठ घासायचे. मैन्या साळुंक्या कलकल करीत आपल्या इवल्या पायांवर नृत्य करायच्या. औदुंबरावरची माकडं वर्ण उड्या मारत खाली यायची आणि उमराची फळं नैवेद्यासारखी स्वामींच्या पुढे आणून ठेवायची. हे सारं पाहून एकनाथ मूक झाला. असा अनिर्वचनीय आनंद तो प्रथमच अनुभवत होता. जनार्दन स्वामी मात्र एकाग्र चित्त होते. डोळे अर्धोन्मिलित, बुबुळ नासिकाग्री स्थिर झालेली, मनःपटलावर सतत दत्तात्रेयांची ध्यानमूर्ती. श्वासोच्छवासाची गती अतिशय मंद. पायाशी बसून एकनाथ सद्गुरूंच्या चिदानंद मूर्तीकडे टक लावून पाहत होता. अचानक स्वामींचं सारं अंग गदगदा हलू लागलं. श्वासोच्छवासाची लय वाढली. ते डावीकडे उजवीकडे एकालयीत डोलू लागले. खोल गाभाऱ्यात ध्वनी घुमावा त्याप्रमाणे मुखातून नामस्मरण बाहेर पडू लागलं. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. वरच्या वेळुवनात शीळ घुमली. वाऱ्याच्या झुळतात झाडाच्या फांद्या एकमेकींवर आघात करू लागल्या. जनार्दन स्वामी आपल्या सद्गुरूंच्या आर्ततेने धावा करू लागले. गुरु सखया तुझ्या वीण जाऊ पाहे माझा प्राण, काहू कठीण केले मन पाहे नेत्र उघडून. माता पिता म्हणवले तरी का निर्वाण मांडिले, आत यावे लवकरी भेट द्यावी बा सत्वरी. यश घेई गुरु राया जनार्दन ठेवी पाया. शेजारच्या सब्जाच्या झुडपातून कोणाचा तरी पायरव ऐकू आला. चिमट्याच्या खळखळ नादतालावर कोणाची तरी पावले जवळजवळ येऊ लागली. त्या दिशेने लोबांचा काहीसा उग्र परिमळही वातावरणात पसरू लागला. एकनाथाने त्या दिशेने कुतूहलाने पाहिलं. चढ चढून एक वयस्कर मलंग येत होता. डोक्याला मळकट फडकं, अंगावर 10 ठिकाणी उसवलेली चिंध्यांची काळपट कफनी, अनवाणी पायाच्या जखमांवर चिंध्या गुंडाळलेल्या, पांढऱ्या दाढी मिशा अर्धवट कुरतडलेल्या, डोळ्यात डोहासारखं गूढपण. एका हाती चिमटा, दुसऱ्या हाती कटोरा असा तो मलंग वर येऊन जनार्दन स्वामींच्या समोर उभा राहिला. पाठीमागे 3 कुत्री घोटाळत होती. एकनाथाने नुसतं कटाक्ष टाकून तो मलंग जनार्दन पंतांना म्हणाला, क्या जुबान बख्शी है परवरदिगार ने तुझको, मुंह मत बंद करो और जुबान चलावे. जनार्दन स्वामींनी त्या मलंगाच्या पायावर मस्तक ठेवलं. मलंगाने स्वामींना उठवून आलिंगन दिलं. एखाद्या मंत्राने भरल्याप्रमाणे एकनाथ स्तब्ध झाला होता. अविचल, निश्चल, मेंदूत पुंगीचा ध्वनी घुमू लागला. चिमटा खणखणू लागला. सहस्र घंटिका निनादू लागल्या. अंतःकरणात गुरूंचा ध्यान मंत्र आवर्तन घेऊ लागला. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. मलंगाने गूढ हास्य केलं. मलंग जनार्दन स्वामींना म्हणाला, खाने से भूख बढ़ी, पीने से प्यास बढ़ी, दर्शन से आस बढ़ी, सोते सोते जागो, अपने आप से भागो, आओ साई, छुटकारे की खीर मेरे साथ खाओ. जनार्दन स्वामी म्हणाले, अपने आप से कैसे भागू, दूध बिना खीर क्या मांगू. कुत्ती का दूध और भीख की कटोरी, रोटी, मन्नत की शक्कर ऊपर डालो, ऊपर वाला भी खुश, खाने वाला भी खुश. मलंगाच्या पायाशी उभ्या असलेल्या कुत्रीचं दूध काढून जनार्दन स्वामींनी कटोरा भरून आणला. चिंध्याच्या झोळीतून मलंगाने शिळी भाकरी काढून त्यात कुस्करली. दोघंही आनंदाने दूध भाकरी खाऊ लागले.
एकनाथाला अंतर्यामी जाणवलं. मलंगाच्या वेशातल्या दत्तात्रय सवेत स्वामी प्रसाद भोजन करत असणार. स्वामींनी खूण केली. कटोरा पुढे करून तो त्यांनी विसळून आणण्याचा एकनाथाला आदेश दिला. एकनाथाने कटोरा हाती घेतला. धुण्याआधी न राहून आतला उच्छिष्ट भाग त्याने मिटक्या मारत चाटून टाकला. अमृताची गोडी अशीच असावी असं त्याला वाटलं. कटोरा विसळून त्याने तो सद्गुरांच्या हाती दिला. क्षणभर आपली जिव्हा जड झाली, वाचा हरवली, अस्तित्वच सरलं असं त्याला वाटलं. पिसाहूनही तो हलका झाला. तरंगात मलंगाच्या पायाशी आला. त्या पायावर मस्तक टेकवून तो तसाच निश्चल उकिडवा बसून राहिला. जनार्दन पंत आसन मांडी घालून पुन्हा योग निद्रेत गेले. मलंग एकनाथाला उठवत म्हणाला, उठ बेटा उठ, किधर से आया, किधर जाना है? एकनाथ मूकच. बोल साईब बोल, जुबान चलाओ फकीर, जुबान चलाओ. एकनाथाला समाधी अवस्था प्राप्त झाली होती. त्याच्या मस्तकावर हळुवारपणे हातातल्या चिमट्याने आघात करत मलंग मुक्तपणे आपलं फकीर गाणं गाऊ लागला. जुबान चलाओ फकीर, जुबान चलाओ. योग समाधी जनार्दन स्वामी डुलू लागले. अंतःकरणात आनंद कल्लोळाची आवर्तने सुरू झाली. मलंग गातच होता. जुबान चलाओ फकीर, जुबान चलाओ. इधर उधर ऊपर नीचे खुदा खड़ा तेरे समूचे. मगन भगाओ लगन लगाओ, जुबान चलाओ. जुबान से बोल अल्लाह ताला, फकीर मोहम्मद उसका चेला. दे दो बांग उसे बुलाओ, जुबान चलाओ. तू ही अल्लाह, तू ही मौला, तू ही चिश्ती, तू शेख सल्ला. पहचान खुद की प्यास बुझाओ, जुबान चलाओ. तू बम्मन, तू शिख, तुर्क तू, अंदर से सब एक फकीर तू. कंगाल का कटोरा भड़ंग की छाव, जुबान चलाओ फकीर, जुबान चलाओ. हाजी मलंग सांप का पलंग, गोधड़ी के अंदर एक ही उमंग. गले लगाओ सबको सिखाओ, जुबान चलाओ, जुबान चलाओ फकीर, जुबान चलाओ. एकनाथाच्या अंतरी ज्ञानसूर्य प्रकाशला. मलंगाचे पाय घट्ट धरून तो म्हणाला, ओळखलं आदिनाथा, ओळखलं. अनसूयाच्या उदरी बाळरूप घेऊन आलेला त्रिगुण मूर्ती तूच. तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच शिवशंकर, तू योगीराज, तू अत्रि वरद, तू दत्तात्रेय, तू कालाग्नी शमन, योगीजन वल्लभ तूच. तूच लीला विश्वंभर. तू सिद्धराज, तू ज्ञानसागर, तू विश्वंभर. माया मुक्त तू, श्री माया मुक्त ही तूच. शिवरूप तू, देवदेवेश्वर तू, दिगंबर तू. कमल नयन कृष्ण श्यामही तूच. दत्तात्रेया, सकल सिद्धांचा आधी गुरुही तूच. या नरजन्माचं सार्थक झालं. सद्गुरूंच्या तपस्सिद्धीने कृष्ण तीरावरून झेप घेऊन गोदा तटाक उल्लंघून या मलंग रूपात आपण माझ्यासारख्या अजाण बालकाला दर्शन दिलं. जन्म जन्मांतरीची भेटीची आस पुरी केली. आता कृपावंत व्हावं. मूळ स्वरूपात प्रकट होऊन या बालकाला आपलंसं करावं. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. तळ्याच्या काठावर तरंग उठले. डुलणाऱ्या बकुळीने पुष्पवृष्टी केली. त्रिशार्त भूमीवर टपोऱ्या जलथेंबांची शिंपण झाली. आकाशात विजेचा लखलखाट झाला. मोरांनी शतनेत्रांचा आपला पिसारा फुलवून आनंद नर्तन सुरू केलं. मलंग अदृश्य झाला. 3 शिर आणि 6 हातांचे, पायी खडावा घातलेले कौपिनधारी गुरुदेव दत्त प्रकट झाले. एकनाथाला उठवून त्यांनी त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. जनार्दन स्वामींना त्यांच्या समाधीतून जाग करून ते म्हणाले, जनार्दना, हा तुझा शिष्य अवतारी पुरुष आहे. हा स्वतः तर सायुज्य मुक्ती पावेलच, इतरे जनांनाही भक्तिपंथाला लावे, जड जीवांचा उद्धार करेल. माझी याच्यावर पूर्ण कृपा आहे. क्षणार्धात आकाश निरभ्र झालं. कलत्या सूर्यकिरणांनी सारा परिसर न्हावून निघाला. त्या प्रकाश शलाकेमुळे गुरु शिष्यांचे डोळे दिपले, आपोआप मिटले. तेजस्वी सूर्यबिंब हळूहळू लालसर होत क्षितिजाला टेकलं.
गुरु शिष्यांनी नेत्र उघडले तर दत्तात्रेय अंतर्धान पावले होते. अंधकार दाटू लागला. निशब्द अवस्थेत गुरु शिष्य पायवाटेवरून आल्या मार्गाने परत निघाले. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. जनार्दनांच्या अंतरंगी ओंकार घुमत होता. एकनाथांच्या अंतरंगी प्रतिभा स्फुरत होती. त्या सगुण रूपाचं स्तवन करत होती. दत्त घ्यावा दत्त गावा, दत्त आमुचा विसावा, दत्त अंतर्बाह्य आहे, दत्ता विण काही नोहे. दत्त जनी दत्त मनी, दत्त रूप ही अवनी, दत्त रूपी लीन वृत्ती, एका जनार्दनी विश्रांती. रात्री एकनाथाला अतिशय गाढ निद्रा लागली. सकाळी प्रसन्न मनाने तो उठला. स्नानसंध्या झाली. गुरु समवेत दुपारचं भोजनही झालं. आता पुढे काय? स्वामींनी तर घरकामाला बंदी घातली होती. फळावरचं कारकुनी काम काढून घेतलं होतं. पुढे काय करायचं तेही सांगितलं नव्हतं. त्यांच्या आज्ञेविना पुढे काही करणंही शक्य नव्हतं. कालच्या दत्तदर्शनामुळे एकनाथ अंतर्मुख झाला होता. तो कोणाशीही न बोलता शांतपणे परसात येऊन तुळशी कट्ट्यावर बसला. शेजारी सोनबा केळीच्या झाडाचं आळं साफसूफ करत होता. एकनाथाला निवांत बसलेला पाहून त्याने विचारलं, काल वाढूळ कुठं गेलता बुवा? अभावितपणे एकनाथ उद्गारला, कैलास पर्वतावर गेलो होतो. हा बाबा बाबा, लगोलगी परत कसं आला? आवत तिथं एकदा गेलं की परतून येताच येत नाही. हो, येणारच नव्हतो. शंकरदेव इथेच राहा म्हणाले. पार्वतीबाई सुद्धा म्हणाल्या, कशाला जातोस खाली? राहिलास तर रोज श्रीखंडपुरी भरवीन. सोंड हलवत गणपती म्हणाला, माझा मोदक देईल. उंदरावर बसवून तिन्ही लोक फिरवून आणी. शिवगड तर सोडीच ना तो. म्हणाले, आमच्यात ये. डमरू वाजवत हिमकणांच्या गादीवर उड्या मारू, बंभोले करू. मग राहायचं की तिथंच? कोण असा आग्रह करतोय आजकाल? मी म्हणालो, नाही रे बाबा, तुमचा बंभोले नको, उंदरावरची स्वारी नको, मोदक नको, ती श्रीखंड पुरीही नको. का बरं बुवा? चांगलं घ्यायचं की पदरात पाडून? एकटं घेऊन काय करू? शिवजीला म्हटलं, मला आपला परत जाऊ दे. तिथे सोनबा माझी वाट पाहत असेल. मामीने चुरम्याचा लाडू वाटीत काढून ठेवला असेल. अगदी हट्टच धरला शंकर देवाच्या पायापाशी. मग काय, भोळा शंकर द्रावला. आपल्या नंदीवर मला बसवलं आणि थेट इथे पाठवून दिलं. हा अरे माझे शंकरा, बुवा विना वाडा सुन सुन झाला होता. आता कसं भरल्यावानी वाटतंय. पण बुवा, तो नंदी कुठे दिसला नाही त्यो? अरे आहे की, हा काय तुझ्या समोर? कुठं? अरे वेड्या, तो मीच. बोलाव सखूबाईला, साळूबाईला, गणप्याला, शिरप्याला. विचारा, म्हणावं की या नंदी बैलाला पाऊस पडेल का? जमीन पिकेल का? पोटाला बुरगुंड येईल का? हा, आता कसं वळणावर आलं बुवा? भारूड सुस्त्या नवजलू. मग सोनबाने सगळ्यांना हाका मारल्या. सारे जण जमले. लक्ष्मीबाईही दारात येऊन बसल्या. एकनाथाने तोंडानेच नंदीवाल्याच्या गळ्यातील ढोलकाचा घुमारा केला. गुबु 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 गुबु. साऱ्या बाया बापड्यांना, गडी लोकांना साथ घातली. कैलासाहून शिवशंभूचा सेवक दारी आला रे, दारी नंदी आला. बुगु 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 बुगु. सोनबा म्हणाला, साळूबाई, विचार काय विचारायचं असलं तर. मग साळूबाई ठुमकत पुढे आली. विचारलं, आंधळा सासरा सरल कधी, लंगडी सासू मरल कधी? तिला दूर सारून कडाकडा बोट मोडून सखूबाई आली. तिने विचारलं, शेजाऱ्याचं शेवड पोर पटकी त्याला येईल कधी? नंदीवाल्याने पुन्हा घुमारा केला. त्याने झिडकारून तो म्हणाला, हा 84चा फेरा ना मोक्ष येथे थारा. जन्म मृत्यूच्या मधले अंतर लंघून दारी आला रे, दारी नंदी आला रे. गुबु 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 गुबु. मग गणपा पुढे आला.
बुवाला विचारलं, भावाची जमीन मिळेल कधी? भावजाईला सावकार गिळेल कधी? शिरपा तर हावरटाप्रमाणे विचारू लागला, बापाची वाक्कळ पांघराय बक्कळ, मलाच एकल्याला गावल कधी? नंदीवाला एकनाथ त्याला चुचकारत म्हणाला, तू जन्मा आला नागडा आणि निघून जाशील उघडा. आत्मसुखाची झूल पांघरून शिवगण होऊन आला रे, दारी नंदी आला रे, गुबु 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 गुबु. मग न राहून लक्ष्मीबाईंनी विचारलं, आई बापाची छाया मिळेल का? सोऱ्या धायऱ्यानं माया कळेल का? माझ्या हातीचा कोर ज्याला भुकेचा घोर, त्याच्या मुखात नेहमी पडेल का? नंदीवाल्याने लक्ष्मीबाईकडे कृतार्थ नजरेने पाहिलं. त्याने साष्टांग दंडवट घालून नंदीवाला एकनाथ म्हणाला, तू देवाजीचे रूप, तुझ्या हाती सुखाचे सूप, जैसे करशील तैसे भरशील खूण सांगण्या आला रे, दारी नंदी आला रे, दारी नंदी आला रे, गुबु 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 गुबु.